वॉकिंग रिव्हर प्रोग्राम फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सेक्रेटरी यांच्या संयुक्त फाउंडेशन विद्यमानच्या वतीने नदी बचाव. प्रतिनिधी स्वप्नील बासावार, घाटंजी, यवतमाळ. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. वॉकिंग रिव्हर प्रोग्राम नदीशी नातं पुन्हा जोडवण्याचा जागतिक उपक्रम वाघाडी नदी बचाव अभियानातील सहकारी आणि फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सेक्रेटरी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. वॉकिंग रिव्हर प्रोग्राम ही एक जागतिक पर्यावरणीय आणि सामुदायिक चळवळ आहे, जी लोकांना नद्यांच्या काठाने अनेकदा उगमापासून समुद्रापर्यंत प्रत्यक्षात चालत जाऊन नद्यांशी पुन्हा नातं निर्माण करण्यास प्रेरित करते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, स्थानिक जैवविविधता आणि नदीशी निगडीत सांस्कृतिक परंपरांबाबत जनजागृती करणे हा आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात आखपुरी ते मोरली या मार्गावर रिव्हर वॉक आयोजित करण्यात आला. या उपक्रमात स्थानिक नागरिक, युवक युवती, महिला स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, मल्टी ॲक्टर्स प्लॅटफॉर्म, MAPचे सदस्य, फाउंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटी संस्था तसेच विविध शासकीय विभागांचे क्षेत्रीय अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या रिव्हर वॉक दरम्यान सहभागी नागरिकांनी वाघाडी नदीच्या पात्रात प्रत्यक्ष फिरून नदीची सध्याची स्थिती, पाण्याचा प्रवाह, प्रदूषणाचे स्रोत तसेच परिसरातील जैवविविधता यांचे निरीक्षण केले. गेल्या काही वर्षापासून वाघाडी नदी पुनरुज्जीवनासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असून या उपक्रमामुळे त्या प्रयत्नांना अधिक बळ मिळाले आहे. नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून ती आपल्या जीवन, संस्कृती आणि पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे वाघाडी नदीला पुन्हा जिवंत करण्यासाठी स्थानिक समुदायाच्या सहभागातून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणे ही काळाची गरज आहे. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे जनजागृती वाढवून नदी संवर्धनाची चळवळ आणि अधिक व्यापक करण्याचा संकल्प करण्यात आला. नदी वाचवा अभियानाद्वारे निसर्ग पुनरुज्जीवन करणे या उद्देशावर पण काम करणे काळाची गरज आहे. यासाठी सर्व घाटंजी तालुक्यातील लोक एकत्र येऊन या उद्देशाला यश मिळवू या असे वचन घेण्यात आले. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी स्वप्नील बासावार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.